त्याच पक्षप्रवेश आहे राहुल साहेबांनी तुमचा. माझा आणि राहुल आवाडे यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये या देशाचे नेते, देशाचे गृह आणि सहकार मंत्री नामदार अमित शहा साहेबांच्या हस्ते आमचा दोघांचाही प्रवेश आहे. काल भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींनी मुंबईत माझ्याशी चर्चा केली आणि त्यांनी असं नियोजन आज करूया म्हणून मला सांगितलं. मी यापूर्वीच जाहीर केलं होतं की त्यांच्याकडून निमंत्रण आलं, उमेदवारी आली तर स्वीकारणार सन्मानानं म्हणून. त्याप्रमाणे त्यांनी त्यासाठी हात पुढे केला. आता मी त्याप्रमाणे मीही त्यांना सांगितलंय की आमची काय हरकत नाही, आम्ही राहुलसाठी आम्हाला उमेदवारी द्यायच्यासाठी म्हणून आमचा आग्रह होता. आम्ही जाहीरही केली उमेदवारी त्यांची, ते त्यांनाही मान्य आहे. तर पुढं आता आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून एकत्रितपणानं आमचे स्थानिक पूर्वीचे नेते आणि आमचे इथं काही मतभेद असतील पक्षीय लेवलला, व्यक्तिगत काय असायचं कारणच नाही, तर तेही आम्ही बाजूला ठेवून एकसंघपणानं आता भारतीय जनता पक्षासाठी काम करणार आहोत. आवाडे हळवणकर गट एकत्रित होऊन जिल्ह्यामध्ये एक मोठी ताकद निर्माण भाजपला तारल. 100% आम्हाला एकमेकाला पूरक काम करावं लागेल, ताकद वाढवावी लागेल, पक्षाची ताकद वाढेल, चांगलं चित्र निर्माण होईल, चांगला रिझल्ट महायुतीचा जिल्ह्यात बघायला मिळेल. भाजपकडनं उमेदवारी फिक्स समजली राहुल साहेबांनी. राहुल आवाडे यांची ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल त्या यादीमध्ये राहुल प्रकाश आवाडे हे इचलकरंजीचे उमेदवार असतील. महायुतीकडनं नाही, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील, महायुतीच्या गटातल्या भारतीय जनता पक्षाकडनं.